नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, तुम्हाला तुमचा फुल अँड फायनल पी-एफ जो आहे तो पी-एफ तुम्हाला विड्रॉल करायचा असेल, तुम्हाला पेन्शन तुमची विड्रॉल करायची असेल, पी-एफवरती जो इंटरेस्ट जमा झाला आहे, व्याज जमा झाले, ते जर तुम्हाला या ठिकाणी विड्रॉल करायचं असेल तर ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या विड्रॉल करू शकता. 3च दिवसात तुम्ही विड्रॉल केलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आता ती प्रोसेस कशा पद्धतीने करायची 2025 नुसार आपण नवीन प्रोसेस या ठिकाणी बघणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फुल अँड फायनल तो पी-एफ तुमचा विड्रॉल करू शकता. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की फुल अँड फायनल पी-एफ कशा पद्धतीने आपण विड्रॉल करू शकतो. बघा, पी-एफ विड्रॉल करण्यासाठी आपल्याला वेबसाईटवरती यायचे. युनिफाईड पोर्टल मेंबर होमचे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपल्याला यायचे. पोर्टल या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये UN नंबर विचारला आहे आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी विचारला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा UN नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन बटन दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी ऑप्शन दिले, त्यावरती तुम्ही जाऊन तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता. तर या ठिकाणी आपण आपलं लॉग इन करून घेऊया. बघा, साइन इन बटनावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे, तुमच्या पी-एफला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक OTP पाठवला जातो. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपलं लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी UN नंबर जो आहे, UN नंबर आणि आपलं नाव दाखवलं जाईल. आपली सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला दाखवली जाईल. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा, पहिले आपल्याला खात्री करून घ्यायची की आपली KYC आणि जे नॉमिनेशन आहे ते कंप्लीट असलं पाहिजे. बघा, या ठिकाणी तुम्ही मॅनेजमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला KYC असं ऑप्शन दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड या ठिकाणी बघा तुमचं स्टेटस असं अप्रूव्ड या ठिकाणी आलं पाहिजे. अप्रूव्ड असेल किंवा व्हेरीफाईड असेल, पण या ठिकाणी असे ग्रीन टिकमध्ये असं अप्रूव्ड या ठिकाणी आलेलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुमची KYC या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीटेड आहे. या ठिकाणी तुम्ही मॅनेजमध्ये जाऊन तुमचं ई-नॉमिनेशन या ठिकाणी करू शकता. जर तुमचं ई-नॉमिनेशन जर केलेलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही ते ई-नॉमिनेशन करू शकता. मॅनेजमध्ये गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ई-नॉमिनेशनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा, नॉमिनेशन सक्सेसफुल या ठिकाणी बघा आपली PDF सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. कोणाची नॉमिनेशन तुम्ही केलेली, ज्याची नॉमिनेशन असेल त्याची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. या ठिकाणी तुमचं नॉमिनेशन मॅनेजमध्ये तुम्ही या ठिकाणी नॉमिनेशन आणि तुमची KYC या ठिकाणी कंप्लीट पाहिजे, तेव्हाच आपल्याला फुल अँड फायनल पी-एफ या ठिकाणी विड्रॉल करता येतो. आता या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा क्लेम फॉर्म 31, फॉर्म 19, फॉर्म 10C आणि फॉर्म 10D. आता यामध्ये मी तुम्हाला हा जो फॉर्म आहे ते फॉर्म या ठिकाणी याचा थोडासा फरक सांगतो. यामध्ये फॉर्म 31 जो आहे तो फॉर्म 31 तुम्ही तुमची सर्व्हिस चालू असताना, तुमचा जॉब चालू असताना तुम्हाला जर ॲडव्हान्स पी-एफ जर काढायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म 31 हा भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म जो 19 दिला आहे तो फॉर्म 19 तुम्हाला तुमचा फुल अँड फायनल पी-एफ जो आहे तो फुल अँड फायनल पी-एफ विड्रॉल करण्यासाठी फॉर्म 19 हा भरला जातो. त्यानंतर तुमचा जो फॉर्म 10C आहे तो फॉर्म 10C तुम्हाला तुमची पूर्ण पेन्शन विड्रॉल करायची असेल तर तो पेन्शन विड्रॉल करण्यासाठी फॉर्म हा 10C भरला जातो. मित्रांनो, फॉर्म 10D जो आहे तो फॉर्म 10D तुम्हाला तुमचा अकाउंटवरती 60 वर्ष वर्ष 60 झाल्याच्या नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जो फॉर्म 10D आहे तो फॉर्म 10D भरता येतो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तरच तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रोसेस या ठिकाणी समजेल. बघा, या ठिकाणी तुम्ही क्लेमवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा बँक अकाउंट जो आहे तो बँक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अकाउंट नंबर व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला येस या बटनावरती क्लिक करायचं आहे. येस बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा अकाउंट व्हेरीफाय होईल. या ठिकाणी प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम यावरती आपल्याला जायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, तुमचा UN नंबर, तुमचं नाव सर्व या ठिकाणी दाखवलं जाईल. या ठिकाणी आय वॉन्ट टू अप्लाय यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला फॉर्म 31 असा फक्त एवढा फॉर्म दाखवला जातो.
मित्रांनो, तुम्हाला फुल अँड फायनल PF विड्रॉल करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 19 या ठिकाणी भरावा लागतो. आता फॉर्म 19 या ठिकाणी कशा पद्धतीने ॲड होतो, जर तुम्ही कंपनी सोडली असेल तर तुमच्या कंपनीचा फुल अँड फायनल PF तुम्हाला विड्रॉल करता येतो. जर तुमची सर्व्हिस चालू असेल, तुमची कुठली कंपनी सर्व्हिस चालू असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म 19 भरता येत नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म क्लेम करता येत नाही 19. जर तुम्ही कंपनी सोडलेली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म 19 या ठिकाणी क्लेम करता येतो आणि तुमचा फुल अँड फायनल PF जो आहे तो तुम्हाला विड्रॉल करता येतो. आता जर तुम्हाला कंपनी तुम्ही सोडली आहे, ती कंपनी तुम्हाला एक्झिट करायची आहे, एक्झिट केल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचा फॉर्म 19 या ठिकाणी ॲड होतो. आता या ठिकाणी तुम्हाला कंपनी कशा पद्धतीने एक्झिट करायची ते मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमध्ये जायचं आहे. मॅनेजमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मार्क एक्झिट असे या ठिकाणी ऑप्शन दाखवत आहे. मार्क एक्झिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट एम्प्लॉयमेंट या ठिकाणी तुम्हाला तुमची जी कंपनी असेल ती कंपनी या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. तुमची जी कंपनी तुम्ही सोडलेली आहे, ज्या कंपनीचं तुम्हाला फुल अँड फायनल PF विड्रॉल करायचं आहे ती कंपनी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. बघा, कंपनी सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा डेट ऑफ एक्झिट या ठिकाणी बघा तुम्ही कोणत्या कधी तारखेला तुम्ही कंपनी सोडलेली आहे, कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला कंपनी सोडलेली आहे, ती कंपनीची जी एक्झिट डेट आहे ती एक्झिट डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि तीच डेट पुन्हा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ती डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला रिझन विचारले तर रिझन तुमचे या ठिकाणी कोणतं रिझन येते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही रिटायरमेंट घेतली आहे की तुम्ही सुपर अनाउन्शन घेतले की तुम्ही परमनंटली डिसॅबिलिटमेंट म्हणजे तुम्ही अपंगत्व वगैरे आले असेल किंवा तुमचं शॉर्ट सर्व्हिस वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे कारण असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी तुम्ही कारण सिलेक्ट तुमचं कंपनी सोडण्याचं जे कारण आहे ते कारण सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे कन्सर्न आहे त्या कन्सर्नवरती या ठिकाणी चेक करायचं आहे. कन्सर्नला चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट फॉर OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ज्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर वरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे चेकबॉक्स आहे ते चेकबॉक्सवरती या ठिकाणी तुम्हाला चेक करायचे आहे. चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटन दिसते, त्या सबमिट बटनावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप आलं आहे. या ठिकाणी आर यू शुअर यू वॉन्ट टू अपडेट डेट ऑफ एक्झिट. तर या ठिकाणी जर तुम्हाला डेट जी तुम्ही कंपनीची डेट टाकली एक्झिट डेट जर ती तुम्हाला अपडेट करायची असेल तर या ठिकाणी अपडेट बटनावरती क्लिक करून तुम्ही डेट अपडेट करू शकता. जर नसेल करायचे तर या ठिकाणी तुम्हाला तो पॉपअप क्लोज करायचा आहे. ठिकाणी सबमिट केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला असा मेसेज या ठिकाणी अलर्ट येईल. या ठिकाणी डेट ऑफ एक्झिट अपडेटेड सक्सेसफुली या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी तुमची जी कंपनी आहे कंपनीची एक्झिट डेट या ठिकाणी सक्सेसफुली झाली आहे. तुमची या ठिकाणी जी कंपनी आहे ती कंपनी एक्झिट झालेली आहे. आता तुमचा जो फॉर्म 19 आहे तो फॉर्म 19 या ठिकाणी ॲड होणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची कंपनी जी आहे ती कंपनीची हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल. तुम्ही कधी एक्झिट केलेले, कोणत्या तारखेला केलेले, तुमचं कारण काय, सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल डेट ऑफ एक्झिटमध्ये. या ठिकाणी तुमची जी कंपनी असेल ती कंपनी या ठिकाणी एक्झिटेड या ठिकाणी दाखवली जाईल. आता आपल्याला कंपनी एक्झिट केली आहे. आता आपल्याला फुल अँड फायनल PF जो आहे तो PF विड्रॉल करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन सर्व्हिस यावरती जायचं आहे. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये या ठिकाणी क्लेम फॉर्म या ठिकाणी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला जो आपला बँक अकाउंट नंबर आहे तो बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला कन्सर्न विचारलं आहे. या ठिकाणी आपल्याला अंडरटेकन द्यायचं आहे. या ठिकाणी येस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी थोडं स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला जे आपले फॉर्म आहेत ते फॉर्म या ठिकाणी दाखवले जातील. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतं की या ठिकाणी आपल्याला फॉर्म ॲड झालेले नव्हते. तर आपण कंपनी एक्झिट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपले फॉर्म या ठिकाणी ॲड झालेले आहेत. बघा, या ठिकाणी फॉर्म 19 हा आपल्याला फक्त जो आपला फुल अँड फायनल PF आहे तो PF विड्रॉल करण्यासाठी फॉर्म 19 या ठिकाणी भरायचा आहे. जर तुम्हाला पेन्शन विड्रॉल करायचे असेल तर पेन्शनसाठी तुम्हाला 10C हा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. काही बाबतीमध्ये काही जे अकाउंटवरती ना फॉर्म 10C सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पुढची प्रोसेस होत नाही. पण काही अकाउंटवरती या ठिकाणी फॉर्म 10C सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी सोडून तुमचे 2 महिने झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही तुमची पेन्शन जी आहे पेन्शनसुद्धा या ठिकाणी विड्रॉल करू शकता. बघा, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म 10C जो आहे
फॉर्म 10C सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा सर्व ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेस टाकल्याच्या नंतर या ठिकाणी गेट OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP टाकून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर काही दिवसातच तुमचं जो पेन्शन आहे ती पेन्शन या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा होईल, ती तुमच्या अकाउंटवरती विड्रॉल करण्यात येईल मित्रांनो। पण बघा या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही जर पेन्शन अशीच ठेवली तर तुम्हाला वय वर्ष 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून पेन्शन चालू करण्यात येईल। त्यामुळे पेन्शन तुम्ही नाही काढली तरी तुम्हाला फायद्याची आहे मित्रांनो। बघा बाकीचं तुम्हाला PF फुल अँड फायनल PF विड्रॉल करण्यासाठी या ठिकाणी फॉर्म जो 19 आहे तो फॉर्म 19 या ठिकाणी भरायचा आहे। फॉर्म 19ला या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा तुम्हाला फॉर्म 15 जो G आहे तो 15G या ठिकाणी अपलोड करायचा आहे। मी तुम्हाला 15G फॉर्म कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा या ठिकाणी आपला जो 15G फॉर्म आहे तो 15G फॉर्म या ठिकाणी सिलेक्ट फाईलवर जाऊन अपलोड करायचा आहे। बघा या ठिकाणी मी जो आपला फॉर्म आहे 15G तो 15G फॉर्म भरलेला आहे। तो भरल्यानंतर या ठिकाणी आपलं जे ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे। ॲड्रेस फिल केल्यानंतर या ठिकाणी गेट मोबाईल OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा गेट OTP वरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा मोबाईल जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबरवरती या ठिकाणी एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP आणि सबमिट क्लेम फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक हिअरवरती जाऊन तुम्ही तुमची जी PDF आहे ती PDF या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तुम्ही जी क्लेम केली होती ती क्लेमची माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल। या ठिकाणी तुम्ही तुमचं जी PDF आहे ती PDF या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड बटन दिसते। डाउनलोड बटनावरती तुम्ही क्लिक करून तुमची PDF जी आहे ती PDF तुम्ही तुमच्या लोकलला या ठिकाणी सेव्ह करून घेऊ शकता मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो फुल अँड फायनल PF आहे तो फुल अँड फायनल PFला या ठिकाणी तुम्ही क्लेम करू शकता। या ठिकाणी तुम्हाला तुमचं सगळं या ठिकाणी PF विड्रॉल करता येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा PF जो आहे फुल अँड फायनल PF या ठिकाणी विड्रॉल करू शकता। या ठिकाणी तुम्हाला फॉर्म 19 भरून तुम्ही तुमचा पूर्ण PF या ठिकाणी काढू शकता। PF वरती जो इंटरेस्ट जमा झाला तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल तुमच्या अकाउंटवरती। 3 दिवसात तुम्ही तुमचा PF या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती जमा होईल मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फुल अँड फायनल PF जो आहे तो PF त्यानंतर तुमची जी पेन्शन आहे ती पेन्शन या ठिकाणी तुम्ही विड्रॉल करू शकता मित्रांनो। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो। जास्तीत जास्त आपल्या जॉबवाल्या मित्रांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओज मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद जय महाराष्ट्र।